बेकरीत मिळणारा कपकेक म्हणजेच टुटी फ्रुटी कपकेक। तर हा मी मिक्सरच्या पॉटमध्ये बनवलेला आहे। एकदम सॉफ्ट असा फर्स्ट टाइम बनवलेला आहे, पण मलाही विश्वास झाला नव्हता की हा खरंच इतका सॉफ्ट बनतो का। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे। त्यात मी 1 कप साखर घालते आहे। तुम्ही कुठली 1 वाटी मेजरमेंटसाठी घेऊ शकता। त्यानंतर 3/4 कप ताक घेतलेला आहे म्हणजे बटर मिल्क। त्याचबरोबर अर्धा कप तेल घेतलेलं आहे, तुम्ही जे घरी वापरता ते घेऊ शकता। त्यानंतर याला आता मिक्सरमधनं छान फिरवून ब्लेंड करू। बघा असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि जे सुके आहे इन्ग्रेडियंट्स ते आपण चाळून घेऊ। इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। हे रास्बेरी फ्लेवरचं आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। याला आता छान व्यवस्थित चाळून घेऊया। बघा चाळल्यानंतर पण मी थोडं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित याला। यात मी आता 2 चमचे व्हॅनिला एसेन्स घालते। तुम्ही हवं तर व्हॅनिला एसेन्स मिक्सरमध्ये फिरवते वेळेसच टाकू शकता। मी आता इथे घालते आहे कारण की मी त्या वेळेला विसरली होती। आता यात आपण जे बॅटर क्रीमी बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप छान असा केक होतो। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर रव्याचा हेल्दी केकसुद्धा अवेलेबल आहे, त्याची पण रेसिपी तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा आहे, नक्की व्हिजिट करा आणि कमेंट करून मला कळवा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली। याला बघा मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, कुठल्याच गुठळ्या राहू द्यायच्या नाही, अगदी एकत्र मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी टुटी फ्रुटी टाकते आहे। तुम्ही हवं तर या जागी ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता। याला पण मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। बघा छान मिक्स झालेला आहे, मुलांना तर फार आवडतात। बघा मिक्स झालेलं आहे। आता इथे मी गॅसवर घमेले ठेवलं आहे मोठं, त्यात मी पाणी घातलं आहे। पाण्यानंतर इथे असा स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर ताटली ठेवते आहे कारण की उंच व्हायला। त्यावर चाळणी ठेवते, आपण स्टीम देतो आहे, आपण बेक नाही करत आहे इथे। आता इथे मी माझ्याकडे असे कपकेकचे मोल्ड होते, माझ्याकडे सिलिकॉनचे पण होते, पण मुलांना असे आवडतात म्हणून घेतलं। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही वाटीतसुद्धा करू शकता किंवा जर्मनच्या कुठल्याही गंजात किंवा भांड्यात करू शकता। आता मी यात केकचं बॅटर घालते आहे, व्यवस्थित सगळ्या याच्यात घालून घेते। अगदी 20 मिनिटात होतो आणि अगदी सॉफ्ट होतो। याला आपल्याला बेक करायची सुद्धा गरज नाही। बेकमध्ये थोडं जळण्याची, करपण्याची भीती असते, यात करपणार नाही, जळणार सुद्धा नाही। आता याला 10 मिनिटांनी मी एकदा उघडून बघते आहे। तुम्हाला दिसेलच मी भरलं किती होतं साच्यांमध्ये आणि फुलून किती जास्त झालेलं आहे। बघा मी साच्यात किती थोडं थोडं भरलं होतं आणि फुलून बघा किती जास्त झालेलं आहे। खूप मस्त झालेला, सुगंध तर खूप छान येते याची। आता त्याला परत 10 मिनिटं झाकून मी होऊ देणार। आता 10 मिनिटं परत झालेली आहेत। आता यात मी टूथपिक रोवून बघणार की टूथपिक क्लीन आली की नाही आली। तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही चाकूसुद्धा यूज करू शकता किंवा मग चमच्याचा मागचं जे दांडी असते ती सुद्धा रोवून बघू शकता। टूथपिक क्लिअर आलेली आहे। आता मी याला बाजूला ठेवून थंड करून घेते। आता बघा हा काढते आहे, बघा किती मस्त, वाव अगदी स्पॉन्जी झाला आहे। माझ्याकडे आता हे बनवले आहेत, माझ्या मागे सगळे उभे आहेत की कधी आम्हाला मिळणार, त्यासाठी बघा किती छान झालेले आहे। मी तुम्हाला इथे 3 दाखवते, बाकी सर्व संपत आलेले आहेत। खूप टेस्टी असते। तर भेटूया नवीन रेसिपीत, तोपर्यंत बाय।